विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. अतिशय सोपा टॉपिक आपल्याला आता घ्यायचा आहे आणि टॉपिकचं नाव आहे एसी सर्किट. हो, अतिशय सोपा टॉपिक आहे. फक्त व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट मी एक फॉर्म्युला इथे लिहिणार आहे बरं का, की E इक्वल्स टू E0 sin ओमेगा टी. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये थिअरी ऑफ एसी जनरेटरमध्ये हे आपण डिराईव्ह केलं होतं. ओके. आणि हे जे E0 आहे ना, ती पीक व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणूया आपण. ठीक आहे. आणि आर-एम-एस व्हॅल्यू काढण्यासाठी हे समजून घ्या बरं का, की तुम्ही जे पीक व्हॅल्यू आहे त्याला √2 न काय करायचं? डिव्हाईड करायचं. मी तुम्हाला सांगू का? अतिशय सोपा प्रश्न असतो. तुम्हाला असं दिलेलं असेल, की E इक्वल्स टू 6 साइन 100 पाय टी असं देतील. थोडंच देतील तुम्हाला आणि विचारतील मग मॅक्सिमम व्हॅल्यू किती, आर-एम-एस व्हॅल्यू किती विचारतील, ओमेगाची व्हॅल्यू विचारतील, फ्रिक्वेन्सी विचारतील, पिरियॉडिक टाईम विचारतील. कसं सॉल्व्ह करायचं माहिती आहे का? की या दिलेल्या व्हॅल्यूला स्टँडर्ड इक्वेशनशी कंपेअर करा. साइन ओमेगा टी. मग सांगा बघू ओमेगाची व्हॅल्यू किती आली? 100 पाय. झालं की. मग ओमेगाची व्हॅल्यू आली 100 पाय. पण ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो? 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी दॅट इक्वल्स टू 100 पाय. पायला हे पाय कॅन्सल करा इंटू 2 चं अपॉन 2 करा 50. म्हणजे फ्रिक्वेन्सी मिळाली 50 हर्ट्झ. सिंपल आहे लक्षात घ्या. म्हणजे पहिले न्यूमेरिकलच करा. अगदी सोडवून दिलेलं पहिलं न्यूमेरिकल, दुसरं न्यूमेरिकल बघा. आणि फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केल्यानंतर पिरियड टाईम काय अवघड आहे? पिरियॉडिक टाईम जो असतो ना, तो फ्रिक्वेन्सीचा रेसिप्रोकल असतो. मग पहिल्यांदा या न्यूमेरिकल्स वरती बेस्ड या फॉर्म्युल्यावरती बेस्ड न्यूमेरिकल्स तुम्ही काढणार. स्टार्टिंग न्यूमेरिकल पासून करायचंय मला एसी सर्किटचं. ओके. आणि एक्सरसाइजमध्ये तुम्हाला असं कुठं व्हॅल्यू दिसतील ना, की पटकन याच्याशी कंपेअर करून ओमेगा आणि E0 ची व्हॅल्यू तुम्हाला जमली पाहिजे. E0 ची व्हॅल्यू जमली की आर-एम-एस व्हॅल्यू पण मिळेल. आता तुम्हाला माहिती आहे का रे बाळांनो, की ई-आर-एम-एस दॅट इक्वल्स टू बघा मी तुम्हाला सांगतो व्ही इक्वल्स टू आय फॉर्म्युला असतो ना, दॅट इक्वल्स टू काय येणार मग आय-आर-एम-एस इंटू रेझिस्टन्स. रेझिस्टन्स दिलेला असतो तुम्हाला. आर-एम-एस व्हॅल्यू फाइंड आउट केली तुम्ही. रेझिस्टन्सला डिव्हाईड करा. आर-एम-एस करंट सुद्धा तुम्हाला मिळेल. मग पहिला काय करणार आपण? न्यूमेरिकल. क्लिअर? ओके. बरं याच्यात आणखीन महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे बरं का मला, की काय माहिती का इथं, की इक्वल टू E0 sin ओमेगा टी सगळं ठीक आहे. तुम्ही म्हणाल सर असं कसं? म्हणजे डायरेक्टली न्यूमेरिकल्स नको असं तुमचं म्हणणं असेल, पण नाही बाळांनो हे असंच करायचं आपल्याला याच मेथडनं जायचंय. आता नेक्स्ट क्वेशन मी काय करतोय बघा ना. नेक्स्ट पॉइंट तुम्हाला सांगतोय काय ते बघा. आता हा इंडक्टर आहे. हा त्याचा इंडक्टन्स आहे. जुन्या सिलेबसमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि एसी सर्किट हा एकच टॉपिक होता. एकत्र होतं. तुम्हाला 2 टॉपिक वेगळे दिलेत आणि एकाचं 7 मार्काचं, एकाचं 6 मार्काचं, 13 मार्काचं वेटेज आहे. आणि आत्तापर्यंतचे पी-वाय-क्यूज बघा, ते क्वेशन पेपर बघा. सगळे न्यूमेरिकल पुस्तकातलेच येतायत, सॉल्व्ड मधलेच येतायत आणि सोपे येतायत. थिअरी पण जास्त अवघड नाहीये या टॉपिकचे लक्षात घ्या. बरं हे इंडक्टिव्ह सर्किट आहे. तर हा इंडक्टर जो रेझिस्टन्स ऑफर करतो त्याला आपण इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणतो. ही डेफिनेशन इम्पोर्टंट आहे. 2 वेळा बोर्डला रिपीट झालंय. डिफाइन इंडक्टिव्ह रिएक्टन्स. मग रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर इज नोन ॲज इंडक्टिव्ह रिएक्टन्स. बरं. कॅपॅसिटर आहे. सी हा त्याचा कोण आहे सांगा? कॅपॅसिटन्स आहे. एक्ससी म्हणजे काय? कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. डेफिनिशन काय? रेझिस्टन्स ऑफर्ड बाय कॅपॅसिटर टू द फ्लो ऑफ करंट इज नोन ॲज कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. बरं. इंडक्टिव्ह रिएक्टन्सचा फॉर्म्युला आहे 2 पाय एफ-एल किंवा तुम्ही त्याला ओमेगा एल म्हणा. कारण ओमेगा म्हणजेच 2 पाय एफ ना. ओके. पण कॅपॅसिटिव्हचा असतो 1/2 पाय एफ-सी. ओके. लक्ष द्या बरं का. आता समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा आपला नंतरचा प्रश्न आहे बरं का. म्हणजे हे तुम्हाला याचे डेफिनिशन्स आणि हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, मी काय म्हणतोय. जर रेझिस्टिव्ह सर्किट असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे सर्किटमध्ये रेझिस्टन्स असेल, आर हा डायरेक्टली रेझिस्टन्सच असतो. पण तुमच्या एक लक्षात आलं का, की एल हा रेझिस्टन्स नाहीये किंवा सी हा रेझिस्टन्स नाहीये. इंडक्टरचा रेझिस्टन्स एक्ससी. सॉरी, एक्ससी कसं? एक्सेल आणि कॅपॅसिटिव्हचा रिएक्टन्स एक्ससी. ओके. पण जर मी एखाद्या सर्किटमध्ये इंडक्टर पण आहे, कॅपॅसिटर पण आहे, रेझिस्टर पण सीरीजमध्ये जोडलेत. ठीक आहे, एसी सप्लाय म्हणूया आपण. ओके. तर त्या केसमध्ये एल, सी, आर या तिघांचा मिळून जो रेझिस्टन्स असतो त्याला इम्पेडन्स म्हणतात. मग झेड म्हणजे काय? इम्पेडन्स.
मी पुन्हा क्लिअर काय करतोय, ज्यांचा हा टॉपिक अगोदर क्लिअर आहे ना, तो व्हिडिओ बघू सुद्धा नका. ज्यांनी केलाच नाहीये, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की आहे बरं का. बरं, झेड म्हणजे कोण आहे सांगा मग? इम्पेडन्स. मग इम्पेडन्स म्हणजे काय? टोटल रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर, कॅपॅसिटर अँड रेझिस्टन्स कनेक्टेड इन सीरीज. एक्सेल म्हणजे रेझिस्टन्स यानं ऑफर केलेला. एक्ससी म्हणजे कॅपॅसिटरनं ऑफर केलेला आणि झेड म्हणजे काय? टोटल रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर, कॅपॅसिटर अँड रेझिस्टर. ओके. बरं, या टॉपिकमध्ये आणखीन आता महत्वाचं काय बघा, की एसी सर्किट विथ प्युअर इंडक्टर. प्युअर इंडक्टर म्हणजे या एसी सर्किटमध्ये फक्त इंडक्टर असेल. एसी सर्किट विथ प्युअर कॅपॅसिटर. मी ते की काढत नाही आता जाऊ दे. आणि एसी सर्किट विथ प्युअर रेझिस्टर असे 3 प्रश्न आहेत आणि तुम्हाला काय प्रूव्ह करायचं माहितीये का? रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये हे जे दोघं असतात ना, ईएमएफ अँड करंट हे फेजमध्ये असतात, इन फेज. म्हणजे त्याच्यामध्ये डिफरन्स काही नाहीये फेज डिफरन्स. म्हणजे ईच व्हॅल्यू E0 sin ओमेगा टी आणि I ची व्हॅल्यू I0 sin येणार ओमेगा टी. पण इंडक्टिव्ह सर्किटमध्ये आता हे लक्षात ठेवायचं तुम्हाला ईएमएफ लीड करतोय. आता इंडक्टिव्ह मध्ये जर ईएमएफ लीड करत असेल, तर कॅपॅसिटिव्ह मध्ये ईएमएफ जो असतो तो लॅग करणार आहे. म्हणजे काय माहितीये का लक्षात घ्या. आता हे समजा तुम्ही करंट दाखवत असेल, तर ईएमएफ लीड करणार आहे इंडक्टिव्हला. आता हा जो ईएमएफ लॅग करणार असेल, हा करंट असेल, तर ईएमएफ लॅग करतोय म्हणजे इथं अशा त्या डायग्राम येणार. मग तुम्हाला अजून एक सांगतो, तुम्ही ह्याच्या फेज असे वेक्टर दाखवतो ना आपण, याला फेजर म्हणतात. काय म्हणतात? फेजर. तर फेजरची एक डेफिनिशन दिली बरं का. रोटेटिंग वेक्टर दॅट रिप्रेझेंट अ क्वांटिटी व्हॅरिंग सायन्यूसॉइडली. हा रोटेटिंग वेक्टर आहे. हाच फेजर आहे. त्यामुळं मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? तुमचा झालाय अभ्यास. तुम्हाला येतंय सगळं. मग तुम्ही आय-एम-पी क्वेशन्स बघा. तो व्हिडिओ मी दिलेत 8, 9, 10 व्हिडिओ आहेत ते बघाच आणि त्यातले सगळे प्रश्न करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. ओके. मी लाईव्ह लेक्चर घेणार आहे 26 तारखेला आणि मी तेच आय-एम-पी क्वेशन्स सगळे घेणार आहे. मला माहिती आहे 30-35 मार्काची तयारी आपली जबरदस्त होणार लक्षात घ्या. ओके. बरं आता लक्ष द्या. म्हणजे आता आपण कुठले-कुठले प्रश्न केले बघा, की इंडक्टिव्ह सर्किट, रेझिस्टिव्ह सर्किट, कॅपॅसिटिव्ह सर्किट. ओके. पण आता सांगतो समजून घ्या. मी काय म्हणतो ते बघा. तुम्ही सीरीजमध्ये ते पण घेतलं. तेव्हा झेड जो आहे ना, त्याचं एक डेरिव्हेशन आहे. हे एक आपल्याला करायचं आहे. फॉर्म्युला आहे आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर. येत नाही तुम्हाला? मी दाखवतो कसं करायचं ते. ठीक आहे. डायग्राम तर काढाल व्यवस्थित. सीरीजमध्ये अरेंजमेंट पुस्तकातली बघून. एक्सप्रेशन कसं आहे तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर एक्सप्रेशन करायचं असेल, तर ती फेजर डायग्राम इम्पोर्टंट आहे. ओके. काय लिहिलंय वाचा? करंट. काय लिहिलंय सांगा? ई-आर म्हणजे प्युअर रेझिस्टिव्ह सर्किट जर असेल, तर ते दोघं त्याच्यात काही फेज डिफरन्स असतो का? बिलकुल नसतो. ते इन फेज असतात म्हणून तर घेतलंय. लीड कुठं करतो ई-एम-एफ? इंडक्टिव्ह सर्किटला म्हणजे हे ई-एल ची व्हॅल्यू. लॅग कुठं करतो? कॅपॅसिटिव्हला म्हणजे ही ई-सी ची व्हॅल्यू. आता मी काय करतोय, थोडक्यात यातून हे मायनस करतो असं समजा. ओके. आणि मग ही जी व्हॅल्यू आहे ती ई-एल मायनस ई-सी आणि ही व्हॅल्यू आहे ई ची आणि हा आहे फाय. तुम्हाला मगाचचं एक्सप्रेशन करायचं असेल तर बेस्ट वे फक्त पिथागोरस वापरायचं आहे. मग तुमच्या लक्षात आलं का? कोण लीड करतोय, कोण लॅग करतोय हे महत्वाचं आहे बरं का. ठीक आहे. आता समजून घ्या. कसं डेरिव्हेशन करतोय बघा मी. मी असं लिहिणार आहे, की मग पायथागोरस वापरलं तर ई स्क्वेअर इक्वल्स टू ई आर स्क्वेअर आणि प्लस ई-एल मायनस ई-सी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, पायथागोरस आहे. ह्याचा स्क्वेअर बरोबर ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर ना. सगळ्यात महत्वाचं, की ओहम्स लॉ नुसार व्ही इक्वल्स टू आय आर असतं ना, तसं हे जे ई आहे ना, नेक्स्ट स्टेप इथे लिहू का रे बाळांनो? मी डायरेक्टली इथे लिहितोय बरं का. हे ई स्क्वेअर म्हणजे मी आय इंटू झेडचा स्क्वेअर लिहिणार आहे. रूटमध्ये आता रूट घेऊ का रे मी आता? थांबा 1 मिनिट. रूट आत्ताच घ्यायला नको. ओके, रूट नंतर घेऊया आपण. ई आर म्हणजे आय इंटू आरचा स्क्वेअर येणार. ई-एल म्हणजे काय येणार? आय इंटू आता हेच इम्पॉर्टंट आहे. आय इंटू एक्सएल येणार. इथं आय इंटू एक्ससी आणि त्याचा स्क्वेअर होणार. हे आय कॉमन काढा. हे पण आय कॉमन काढा दोघातून त्यातून. इथे आय कॉमन म्हणजे आहेच ते कॅन्सल होईल. आणि मला जे मिळणार आहे ती व्हॅल्यू अशी मिळेल बाळांनो, की झेड स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. स्क्वेअर रूट काढा. मग झेड इक्वल्स टू रूट मध्ये येणार बाळांनो. आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर. मग काय लक्षात आलं तुमच्या?
ही सेरीज रेझोनन्स काही अवघड नाहीये. फेजर डायग्राम जमलं तर फक्त पायथागोरस वापरायचंय. आता इथंच बघा. मला समजा फायची व्हॅल्यू पाहिजे. मग मी काय करणार? tan phi इक्वल्स टू EL मायनस EC अपॉन ER. बरं EL ची व्हॅल्यू कोण? IXL, IXC, IR. I कॉमन काढून कॅन्सल करा. XL मायनस XC अपॉन R. सिंपल, एकदम सिंपल. हे मन लावून करा. तर नेक्स्ट मी तुम्हाला सांगू का? शांतपणे लक्ष द्या व्यवस्थित हं. आता तुम्ही आत्ताच आपण बघितलं, की Z इक्वल्स टू अंडर रूट R स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. आता सगळ्यात महत्वाची कंडिशन कुठली असते मी तुम्हाला सांगतो, ती असते रेझोनन्स. रेझोनन्स. आता जेव्हा रेझोनेटिंग कंडिशन असेल, त्या केसमध्ये एक्सएल इक्वल्स टू XC असतं. एक्सेल XC जर इक्वल असेल, तर हे निगेटिव्ह साइन आहे दोघांच्या मध्ये ना, मग दोघांचं सबट्रॅक्शन 0 येणार आणि फक्त Z इक्वल्स टू R उरेल. म्हणजे ॲट रेझोनन्स हा सगळा लोड रेझिस्टिव्ह असणार आहे. कसा असणार आहे? रेझिस्टिव्ह. मगाच्या डायग्राममध्ये परत जरा तुम्ही बघा cos phi ची व्हॅल्यू बाळांनो R/Z येते. मग ॲट रेझोनन्स cos phi ची व्हॅल्यू 1 येणार ना बाळांनो, म्हणजे युनिटी येणार. ही पण एमसीक्यू आहे बरं का. ॲट रेझोनन्स पॉवर फॅक्टर. कॉस काय म्हणजे पॉवर फॅक्टर इज युनिटी. बरं, सगळ्यात महत्वाचं बघा. ERMS दॅट इक्वल्स टू IRMS इंटू झेड असतं बरं का. मग झेडची डेफिनेशन पण तुम्हाला कळेल. झेड म्हणजे इम्पेडन्स ना, टोटल रेझिस्टन्स पण आहे. त्याची डेफिनेशन अशी पण होईल, की RMS इट इज अ रेशो ऑफ RMS EMF टू द RMS करंट. ओके. मग आता मी तुम्हाला सांगतो, रेझोनेटिंग कंडिशनला काय झालं बघा, की झेडची व्हॅल्यू फक्त R मिळाली. प्लस सगळी टर्म कॅन्सल झाली. याचा अर्थ झेडची व्हॅल्यू कमी आहे. मग रेझिस्टन्स कमी असेल तर करंट जास्त फ्लो होणार आहे. म्हणजे ही जी सेरीज LCR सर्किट आहे ना, हे एक्सेप्टर सर्किट आहे. पॅरलल जे असतं ते रिजेक्टर सर्किट असतं. मग आता परत प्रश्न वाढले का? एक्सेप्टर सर्किट, रिजेक्टर सर्किट. पुन्हा सांगू का? LC असेल सर्किट तर त्यातनं जो करंट फ्लो होतो तो वॉटलेस करंट असतो. लक्षात घ्या. पण ही एक कन्सेप्ट वाढली. वॉटलेस करंट. हे सगळे प्रश्न तुम्हाला क्वेश्चन बँकमध्ये बघायला मिळतील बरं का. बरं. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की जुन्या सिलेबसमध्ये पोर्शन डिलीटेड होता, पण नवीन सिलेबसमध्ये आहे. तो प्रश्न आहे पॉवर. पॉवर इन रेझिस्टिव्ह सर्किट, पॉवर इन कॅपॅसिटिव्ह आणि पॉवर इन इंडक्टिव्ह. तर कॅपॅसिटिव्ह आणि इंडक्टिव्ह मध्ये पॉवर 0 असते बरं का, लक्षात घ्या एव्हरेज पॉवर. पण रेझिस्टिव्ह मध्ये पॉवरचा फॉर्म्युला असतो ERMS इंटू IRMS. ERMS इंटू काय सांगा? IRMS. पण रिअल पॉवरचा फॉर्म्युला LCR सर्किट जर घेतलं तर ERMS इंटू IRMS आणि इंटू कॉस फाय. जर मी रिअल पॉवरला ॲपरंट पॉवरनं डिव्हाईड केलं, तर ह्या 2 टर्म कॅन्सल होऊन फक्त कॉस फाय उरेल की नाही? कॉस फाय म्हणजे कोण? पॉवर फॅक्टर ना. मग ही सुद्धा पॉवर फॅक्टरची डेफिनिशन आपल्याला मिळते. ओके. मग आता मी व्हिडिओमध्ये परत एकदा फायनली सांगतो काय-काय करायचंय आपल्याला, की स्टार्टला मी तुम्हाला नाहीतर मी एक काम करतो ना, मी आता लिहीत जातो. ओके. तसं बघितलं तर तो न्यूमेरिकल्स करा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि तुम्ही काय करा, की आर-एम-एस व्हॅल्यू जी असते ती कशी काढतो रे आपण? पीक व्हॅल्यूला रूट डिव्हाईड करून ना. पेज नंबर 289 वरती दिलंय. छोटंसं एक्सप्रेशन आहे, ते क्लिअर करा. त्याच्यानंतर तुम्ही फेजरची डेफिनेशन करणार आहे. इट इस अ वेक्टर क्वांटिटी. हे येईल परीक्षेत लक्षात घ्या. रोटेटिंग वेक्टर आहे दॅट रिप्रेझेंट क्वांटिटी व्हॅरिंग सायनुसायडली. त्याच्यानंतर रेझिस्टिव्ह सर्किट, इंडक्टिव्ह सर्किट आणि कॅपॅसिटिव्ह सर्किट. प्युअर इंडक्टिव्ह, प्युअर कॅपॅसिटर ते त्याच्या डायग्राम वगैरे करायच्या. त्यानंतर LCR सर्किट. ओके. LCR. मला सांगू का? एक्सेल, XC आणि झेडच्या डेफिनेशन. अजून सांगतो पॉवर फॅक्टरची डेफिनेशन. ह्या सगळ्या डेफिनेशन सुद्धा करा. वॉटलेस करंटची पण डेफिनेशन करा. बरं, रेझिस्टन्स आणि रिएक्टन्स हा डिफरन्स पुस्तकातच दिलाय बरं का. रेझिस्टन्स आणि रिएक्टन्स. रिएक्टन्स कुठले रे? इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. त्यांनी फॉर्म्युले वगैरे दिलेत बरं का, लक्षात घ्या. मग एक्सएम काय होतो फॉर्म्युला? 2 पाय एल फ्रिक्वेन्सी. सीचा फॉर्म्युला काय होता? 1/2 पाय एफसी. म्हणजे हा रिएक्टन्स फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतो, पण रेझिस्टन्स फ्रिक्वेन्सीवर डिपेंड नसतो. बरं. रेझिस्टन्स जो आहे तो इन फेज असतो. इकडं मात्र तसं नाहीये. त्यांनी फेज डिफरन्स असतो असं दिलंय. मग कमीत कमी 2 पॉइंट तर लिहायला जमले पाहिजेत आणि त्याच्यानंतर मग एव्हरेज पॉवर. इंडक्टिव्ह सर्किटमध्ये पॉवर 0 येणार आहे. कॅपॅसिटिव्हमध्ये पण 0 येणार आहे लक्षात घ्या. LCR मध्ये तो कॉस फाय फॅक्टर येणार आहे.
त्याच्यानंतर एलसी ऑसिलेशन आणि त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल बाळानो. मी तुम्हाला सांगतो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेरीज रेझोनन्स सर्किट आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॅरलल रेझोनन्स सर्किट. हे सोपे-सोपे प्रश्न करा. न्यूमेरिकल्स आपण घेणारच आहोत लक्षात घ्या. ते काही जड जाणार नाहीये जास्त करून, पण थिअरॉटिकल प्रश्न अगोदर परफेक्ट करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मग ऑल द बेस्ट. धन्यवाद.